इयत्ता 9वी मराठी 2 संतवाणी यामधील पहिला अभंग जैसा वृक्ष नेणे याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। त्यातील प्रश्न पहिला आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। उत्तर, तक्त्यात वृक्ष मान अपमान जाणत नाहीत, त्याचप्रमाणे संत निंदास्तुती समान मानतात। दुसरा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा। तक्त्यामध्ये वृक्षाच्या संदर्भातील घटना दिलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला लिहायचे आहेत। वृक्षाच्या संदर्भात दिलेली घटना, वंदन केले तर त्याचा परिणाम काय होतो, त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते। घटना दिली आहे, घाव घातले तर त्याचा परिणाम काय होतो, तोडू नका असे म्हणत नाहीत। प्रश्न तिसरा आहे, खालील विधानांपैकी सत्यविधान ओळखून लिहा। खाली काही विधाने दिली आहेत। संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। संतांना सन्मानाची अपेक्षा असते। संत निंदास्तुती समान मानत नाहीत। संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत। उत्तर, यापैकी योग्य विधान आहे, सत्यविधान आहे। सत्यविधान संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। चौथा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। उत्तर, वृक्ष, झाड, तरू। 2 सुख, आनंद, समाधान। 3 सम, समान, सारखेपणा। पाचवा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य। त्यामधील आहे, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान म्हणती छेदू नका। या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। उत्तर, वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते। कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही, किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असे म्हणत नाहीत। अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात। त्यामधील आहे, निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर, संतांची कोणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरीही या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात। निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत, त्यांचे मन निश्चल राहते। या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात, हिम्मतवान असतात। निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे। प्रश्न 6वा आहे, अभिव्यक्ती। त्यामधला प्रस्तुत अभंगातून संतांनी दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर, वृक्ष एका ठायी निश्चल असतात। वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात, त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करत नाहीत। संत सज्जनही निरीच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात। वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही। संत सज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात, त्यांना निंदास्तुती समान असते। वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते। अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे। त्यामधला आहे, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका अभंगाविषयी माहिती लिहा। उत्तर, मला वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती हा अभंग आवडतो। या अभंगात संत तुकाराम महाराज निसर्गाशी असलेल्या त्यांच्या एकरूपतेचे आणि निसर्गाप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाचे वर्णन करतात। हा अभंग आजही लोकांना निसर्गाशी जोडून घेण्यासाठी आणि आंतरिक शांतीचा अनुभव घेण्यासाठी प्रेरणा देतो।